झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. मी तेच सांगणार आहे सगळ्यांना आपण. अरे काय 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 झालं? नाही काही नाही झालं. काय नाही म्हणजे एवढंच काय रे मिळाल्या? हो ना, मी पाडला की. काही याने पाडल्या वगैरे नाहीयेत. हा ना खराब करत होता कैरी. शेवटी मी झाडावर चढले आणि मग कैऱ्या काढल्या. सगळं क्रेडिट तुलाच मिळणार आहे. मी सांगतो, मी सगळ्यांना सांगतो. हे बघा, ऐक, सगळ्यांनी ऐका. ए संपदा ऐक, हिनी कैऱ्या पाडल्यात. ओके, ते ठीक आहे, पण तू का चढली झाडावर? याला का नाही चढू दिलं? मला चढता येत नाही भाऊ झाडावर. भाऊ हा? माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. काय? नाही म्हणजे तुमच्याही आली असेल. आशू आणि शिवाला एकमेकांसोबत वेळच नाही मिळाला. अगदी बरोबर बोललात भाऊजी. खरंच त्या दोघांना अजिबात वेळ मिळत नाही. सतत आपल्या मागेच आहेत दोघं. ऍक्च्युली हा प्लॅन पण त्यांनीच केला आणि इथे पण सगळं तेच करतात. तर त्यांना ऍक्च्युली आपण थोडस असं प्रायव्हसी दिली पाहिजे. मी काय म्हणते, या दोघांनाच कुठेतरी फिरायला पाठवूया ना. इथे जवळपास कुठेतरी चांगला पॉइंट असेलच, पाठवूया ना दोघांना. नाही नाही, काही खरं तर गरज नाही. आम्ही तुमच्या बरोबर एन्जॉय करतोय ना, तेच छान आहे. खरं तर मजा येते ना. हो नाही नाही, बरोबर आहे तुझं शिवा, पण हे सगळं मला आशूकडून समजलं तर जास्त बरं ना. आणि आशूंनी जर याला नकार दिला तर मी मान्य करेन. काय आशू, काय म्हणणं आहे तुझं यावर? बघ, काहीच बोलत नाहीये तो. तुझा नवरदेव एका पायावर तयार आहे. लाजली लाजली वहिनी लाजली. आशू एक काम करत इथून जवळपासचा एखादा स्पॉट बघ, ठिकाण बघ आणि या उद्या जाऊन. जातो लगेच मान्य. जातो. बरं शिवा, त्या कैऱ्यांची चटणी करशील ना? मी शिकवली तुला तशी. हो करेन ना. मी करते. आलेच. ठेवते परत. सांगितलं ना, परत ठेव. कळत नाहीये का? मला सगळं कळते तुझं काय प्लॅन आहे ते. तर सगळ्यात म्हणून हात सोडती आहे. परत जर हे सगळं केलंस ना, तर तुला माहिती आहे शिवा दंगा कशी करेल ते. जाळ ठेच्यात नाही निघणार, जाळ निघेल खाली ठेव. चला, झालं सगळं वाढून. शिवा, झाली की नाही चटणी? झाली ये चल. सुहास, सुहास, अरे सुहास, हा काय करतोय? इकडे ये. आपलं करू स्टार्ट. ते काय ये आशू, ये तू. इकडे बसायचं? तुझी काय हरकत आहे? नाही, मी एक काम कर, झाडावर बस. हा, चालेल. घरात बस. आजा बस. संपदा काय बस. पास करतोय. रे, गंमत कर. आणि ही पण पास करा, मध्ये ठेवा. दिव्या, काय झालं तुला? काय झालं? डोसक्याला कशाला हात लावतीस? नाही, काही नाही, डोकं दुखतंय. अचानक? सांगितलं होतं का नाही तुला तिथं उन्हात बसू नकस म्हणून? पण ऐकली नाहीस. आता जेव, म्हणजे डोकं थांबल दुखायचं. चला सुरू करा. नाही नाही, थांबा. हा, तो कांदा द्या इकडे. शिवा स्टाईल. वा वा वा. हा. दिव्या, कशी आहेस? नाही म्हणजे मगाशी डोकं दुखत होतं ना तुझं.
का आलीस इथे? हा चिडू नको एवढी चिडचिड करायची नाही. अगं होणाऱ्या बाळासाठी चांगलं नसतं, सगळे म्हणतात असं. एवढा राग नाही दाखवायचा. काय तुझं हे सगळं खोटं आहे ते जर मी सगळ्यांना सांगितलं असतं तर काय केलं असतंस तू? काहीच करू नसते शकलीस. हे बघ, तुझ्या प्रेग्नेंट असण्याशी नसण्याशी मला काही देणं घेणं नाहीये. फक्त ना माझा फायदा व्हायला हवा. काय ना, इथे येण्याच्या आधी काकूच्या, तुझ्या आईच्यात आणि माझ्या आईच्यात ना मी खूप फूट पाडण्याचा प्रयत्न केला, भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला, पण सगळं फसलं. अगं कुणामुळे? तुझ्या बहिणीमुळे. तिने ही ट्रिप प्लॅन केली ना, सगळं घडलं. पण आता ना मला हे सगळं परत करायचंय आणि तुझी मदत लागेल. पण मी काय करू शकते? हे जे प्रेग्नन्सीचं नाटक करत होतीस ना ते कंटिन्यू करायचं. फक्त ह्या वेळेस ना शिवाचं नुकसान झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. घेशील ना? घेशीलच तू, कारण तुला सुद्धा हेच हवंय, शिवाचं नुकसान. तू कोणाला सांगणार नाहीस? कुणालाच नाही. मी जसं सांगेन तसं केलंस ना तर मी कुणालाच काहीच सांगणार नाही. फक्त ना शिवाला धक्का बसला पाहिजे, ही ट्रिप फेल झाली पाहिजे. आणि मलाही तेच हवंय. डील? डील. शिवा झाली ना सगळी तयारी? हो माझी झाली आहे, होईल आता. आशू, अरे भाऊ, काय रे, झाली सगळी तयारी? हो झाली. गुड. फायनली तुम्ही दोघेच एकत्र कुठेतरी जाताय आणि मला खूप छान वाटतंय. मजा करा आणि इकडचा कसलाच विचार करू नका. भाऊ पण याची काय गरज होती हो? म्हणजे आपण सगळे इथे मजा करतोय ना, मग आम्ही दोघं वेगळे कशाला जायचंय असं? शिवा, यात काही एवढं नाहीये. आणि हे बघा, आता सगळे मजा करतायत. सगळे एकत्र आलेत. जे तुम्हा दोघांनाही हवं होतं, ओके नाही, ते साध्य झालंय. त्यामुळे तुम्ही दोघे आता तुमची हक्काची सुट्टी एन्जॉय करा. भाऊ तुम्हाला पण घरी येऊन काही आराम करता आलाच नाहीये, लगेच इथे यावं लागलं. ते ठीक आहे ग. आता या वयात माणसासाठी त्याचं कुटुंब सगळ्यात महत्वाचं असतं. आणि माझ्यासाठी सुद्धा माझं कुटुंब महत्वाचंच आहे. मी बेंगलोरला असताना इकडे काय घडलं हे सगळं मला सीतानी सांगितलं. खरं तर मला खूप काळजी वाटत होती या सगळ्याची. पण हे निमित्त निघालं आणि तुम्ही दोघांनी सुद्धा खूप समजूतदारपणा दाखवला. आशू, छान सगळी तयारी झाली आहे ना? सगळी व्यवस्था नीट केली आहेस ना? हा हो भाऊ. गुड, छान. चला, हॅपी जर्नी. थँक्यू भाऊ. थँक्यू. चलो बाय. होय. चल तयारी करू. ये. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज